पाटील दादा कोण आहे तो? कुठून आलाय तो? त्याला लोकांना ठेवू नका ना इथे. त्याला बोलतो कुठे गेलो रे? काय बोलला तुला तो? तिलक लगा के जरा. काय प्रॉब्लेम आहे तिलक लावायचा? हा का प्रॉब्लेम विषय मला सांगा. गव्हर्नमेंट इकडे दाखवायचं नाही. सर्व खाता फुटणार. आमच्या बापाचं काही जात नाही. इथं क्रोमाचं नुकसान होणार आमचं. त्याला बोलवा. काय आता पुढे लागतो इथे. पाटील दादा कोण आहे तो? कुठून आलाय तो? त्याला लोकांना ठेवू नका ना इथे. त्याला बोलतो कुठे गेलो रे? काय बोलला तुला तो? तिलक लगा के जरा. काय प्रॉब्लेम आहे तिलक लावायचा? हा का प्रॉब्लेम विषय हो टिकाचा प्रॉब्लेम काय? त्याला सांगायचं ना जिथून आलाय तिथून कोणत्या गावचा आहे तो? नाही त्याला बाहेर यायला सांगा ना. त्याला बाहेर सांगा ना. आम्ही लॉक लावणार. त्याला माफी मागा सांगायची. नाही आम्ही टाळ लावणार. मी काय होतं आता मला त्याला इथे बोलवा. त्याला सांगा गव्हर्नमेंट इकडे दाखवायचं नाही. सर्व खाता फुटणार. आमच्या बापाचं काही जात नाही. इथं क्रोमाचं नुकसान होणार आमचं. त्याला बोलवा. तुम्ही त्याला बोलवा. आम्हाला नाही तर इथे एकाला पण येऊन देणार ना. टाळ लावून टाकणार. बघायचं तुम्हाला तर बघा. हिंदू मुस्लिम दंगल करायची तुम्हाला. त्याला करायची हिंदू मुस्लिम दंगल. हो हिंदू मुस्लिम म्हणतात त्याला बोललाय. हिंदू मुस्लिम म्हणून त्याला बोललाय तो. हिंदू मुस्लिम म्हणून त्याला बोललाय तो. हो मग त्याला समजलं पाहिजे ना. बकरी ईदच्या दिवशी आला बोलतो टीका लागत नाही का? त्याच्या वापस आहे क्रोमा. आम्ही इथे बोलवा. इथे सगळ्यांसमोर त्याला माफी मागा. सगळं कन्सर्ट आपलं आणि त्याला इथून त्याला बॅनर लावणार. तुला ट्रान्सफर कुठे दिली? ट्रान्सफर काय करायचं आम्ही टीका लावला. मला पाहू नाही. माणूस माझा नंबर होता ना. बोल टीका लावून ट्रान्सफर देणार. त्याला इथे बोलून माफी मागा सांगा. विषय काय मुलाला इथेच घ्या. या स्टोरला होता त्या स्टोरला घ्या. उद्या याच्यासोबत झालंय. परवा दुसऱ्या याच्या स्टोरमध्ये कोणासोबत पण होऊ शकतो. आम्हाला इथे वाद करायचा नाही. Why was I not informed? If this was the case, I would have solved this earlier. So all this drama for what? Because of your attitude? You will take the decision for this store, I will take the decision for this store. Don't say sorry to me, I don't care. First of all, you are out of my store. त्याची माफी मागा. त्याला त्रास झाला. त्याला मी डायरेक्ट हे कुठे इकडे त्याला डायरेक्ट पाहूला ट्रान्सफर करताय. आम्हाला हे बघा इतके बघा क्या सॉरी बोल रहा है? एक्सप्लेनेशन दे उसको. जस्टिफिकेशन दे सॉरी का. तो जो मैंने बोला उसके लिए रियली सॉरी. ठीक है मेरे से गलती हो गई है. उसके लिए मुझे माफ कर. और आगे से भी ऐसा आपसे नहीं होना चाहिए. देयर इज नो सच केसेस. होता ही नहीं है टाटा के अंदर. ये टाटाची चांगली रेप्युटेड कंपनी आहे. त्याचं नाव खराब करू नका. कोणताही वाद विवाद इथे निर्माण करायचा नाहीये. तो पोरगा आहे. त्याचं वय पण कमी आहे. त्याला डायरेक्ट तुम्ही ट्रान्सफर कायद्याने अशा लेबर लॉ मध्ये नाहीये की कोणत्या टीका लावून तुम्ही ट्रान्सफर देऊ शकता. आणि तू सांगतोस पण त्या बकरी इथलाच. म्हणजे तुम्ही जाणून बुजून तेढ निर्माण करायचा प्रयत्न करताय काय? तिथे बाकीचे एवढे बाजूचे एम्प्लॉई आहेत. ट्रान्सफर पाहिजे इथे परत. सर त्याची ट्रान्सफर इकडे परत करून घ्या. सर यांना समज द्या. आम्हाला कोणाच्या पोटावर पाय नाही द्यायचं आहे. त्यांना वॉर्निंग लेटर इश्यू द्या. गेला बघा आम्हाला कोणाच्या पोटावर पाय द्यायचा नाहीये. यांना एक वॉर्निंग लेटर इश्यू करा. या मुलाची ट्रान्सफर आहे ती रिवोक करून घ्या. आम्ही तुमच्याशी प्रेमाने बोलायला आलेलो. तुम्ही जो ॲरोगन्स दाखवून इथे गेलात ना असं नाही करायचं. मेरा बॉडी लैंग्वेज अगर एरोगेंट वाला लगा आई एम सॉरी सर. उगीच ना आम्हाला तुमच्या पोटावर नाही पाय द्यायचा. आम्हाला विषय आहे की कोणावर अन्याय झाला नाही पाहिजे. हिंदू मुस्लिमचा वाद निर्माण करू नका आणि वातावरण बिघडू नका. मनसे सैनिकांना अनेक वेळा मराठी माणसाच्या हक्कासाठी गोंधळ घालताना पाहायला मिळाला आहे. मुंबईत मागील काही दिवसामध्ये मराठी माणसावर आणि त्यांच्या भाषेवर विरोध केल्याचे प्रकार घडले, ज्याला मनसे सैनिकांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. भांडूपच्या क्रोमा मॉलमध्ये टिळा पुसण्यास नकार दिल्यानं
मराठी कर्मचाऱ्याची बदली केल्याचा आरोप करण्यात आला आहे. कपाळावरचा टिळा पुसण्यास कर्मचाऱ्याने नकार दिला, यामुळे त्याची बदली रद्द करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. यानंतर शोरूम मध्ये जाऊन मनसेने राडा केला आहे. काय आहे ही घटना सविस्तर जाणून घेऊया. भांडूपमधील क्रोमा स्टोअर मध्ये मनसे विद्यार्थी सेनेकडून राडा घालण्यात आला आहे. या क्रोमा स्टोअर मध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने कपाळावर टिळा लावल्यामुळे स्टोअर मॅनेजरने त्याला कपाळावर टिळा पुसण्यास सांगितल्याचा आरोप आहे. तसेच त्या कर्मचाऱ्याची दुसऱ्या स्टोअर मध्ये बदली केली गेली. त्यानंतर या कर्मचाऱ्याने मनसे कार्यकर्त्यांना संपर्क केला. मनसेचे विद्यार्थी सेनेचे कार्यकर्ते क्रोमा स्टोअर मध्ये घुसले. त्यांनी या ठिकाणी एकच गोंधळ घातला. कर्मचाऱ्याला पुन्हा कामावर रुजू करा, अन्यथा मनसे स्टाईल दणका दिला जाईल असा इशारा त्यांनी दिला. यानंतर कर्मचाऱ्याला पुन्हा कामावर रुजू करण्याचे आश्वासन देण्यात आल्यानंतर मनसे कार्यकर्ते या क्रोमा स्टोअर मधून बाहेर पडले.